नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल। आजच्या सेशन मध्ये आपण आपल्या 10वी मराठीसाठी अतिशय महत्त्वाचा एक व्याकरणाचा भाग असलेला समानार्थी शब्द जे परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात, हे समानार्थी शब्द कसे लिहायचे, त्यांचे वेगवेगळे अर्थ कसे असतात, ते कशा पद्धतीने आठवायचे, या सगळ्या गोष्टींबद्दलची इत्थंभूत माहिती आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत। विदाउट वेस्टिंग आवर टाइम हम स्टार्ट कर लेते सीधा, है ना, समानार्थी शब्द को। लेकिन इससे पहले बहुत सारा जो व्याकरण का पाठ है ना, भाषाभ्यास, याच्यावर आमचे खूप सारे व्हिडिओज याच्या आधी सुद्धा आलेले आहेत। आपले लाईव्ह सेशन चालू आहेत आणि तुम्ही जर याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करू पाहता, डिटेल अभ्यास करू पाहत असाल तर आमच्या त्या लाईव्ह सेशनला जॉईन व्हा। त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बाकीच्या लिंक्स दिसत असतील, त्यामध्ये वाक्प्रचार आहे, वेगवेगळ्या व्याकरणाचा भाषाभ्यासाचा भाग असेल, अशा वेगवेगळ्या घटकांवर आम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवलेले आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की पाहाल। चला आपण पाहूयात परीक्षेत समानार्थी शब्द कोणत्या पद्धतीने विचारला जातो। बघा या ठिकाणी शब्द विचारलेला आहे अरण्य। अरण्य म्हणजे जनरली आपण जंगल किंवा है ना वन या संदर्भाने हा शब्द वापरतो, त्याला तुम्ही अरण्य या शब्दाचा अर्थ जंगल या अर्थाने वापरू शकता। जंगल असेल किंवा वन असेल, या शब्द अरण्य या शब्दाने वापरला जातो। अग्नी काय आहे मित्रांनो, तर अग्नी याला आपण ज्वाला म्हणतो, है ना, अग्नीला काय म्हणतो आपण, ज्वाला, ठीक आहे, जाळ म्हणतो, है ना। तसं त्याच्यानंतर आई, आई ही कोण असते आपली, तर माता किंवा जननी या शब्दांना आपण आई या शब्दाचा, है ना, आई या शब्दाचा वापर करतो। आकाश म्हणजे काय असतंय, तर नभ असतंय, है ना, आकाशला काय म्हणतो आपण, नभ म्हणतो। सर किती समानार्थी शब्द लिहायचे, असे तर खूप वेगवेगळे असतात, काय हरकत नाही बाळांनो, तुम्हाला जितके माहित असतात तितके लिहा, पण कृपा करून काळजी घ्या की त्यातला एखादा चुकीचा नसणार नाही, ठीक आहे। ठीक आहे, वारा, आता वारा म्हणजे काय आपण माहिती आहे, वाराला आपण काय म्हणतो, वायू म्हणतो, ओके। रात्र, आता रात्र म्हणजे काय, तर है ना, ज्यावेळेस अंधार पडतो, आपण म्हणतो ना उष्णकाल होता होता, है ना, रात्र झाली। आणि शेतकरी, शेतकरी म्हणजे काय, तर जो कृषी या क्षेत्राशी रिलेटेड असतो त्या शेतकरी, शेतकऱ्याला आपण, आता बघा काही शब्द तुम्हाला असे आठवतील जे तुम्ही हिंदी भाषेत किंवा इंग्रजी भाषेतले आठवतील आणि मग तुम्हाला वाटेल अरे नाही हा सुद्धा त्या अर्थाने शब्द आहे। नाही बाळांनो, हे शब्द जे तुम्ही समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिहित आहात ते शब्द प्युअरली, है ना, अगदी शुद्धरित्या आपल्या मराठीतलेच असले पाहिजे, याची काळजी तुम्हाला घ्यायची। बघा अरण्यासाठी मी सांगितलं होतं वन, जंगल, कानन, कानन हा शब्द आहे, जरी तुम्ही कधी ऐकला नसेल तरी लक्षात राहू द्या। अग्नीसाठी आपण पाहिलं होतं ज्वाला असेल, आग असेल, आई, माता, जननी, माऊली। आकाशमध्ये पाहिलं होतं आपण गगन, नभ आणि अंबर। वारामध्ये पाहिलं होतं वायू, पवन, है ना, त्याच्यानंतर समीर आणि वात। मी सांगितलं तुम्हाला जसं उष्णकाळ होता होता तसं रात्र, निशा, रजनी आणि यामिनी हे शब्द ध्यानात ठेवा रात्रीसाठी। आणि शेतकरीसाठी मी आता सांगितलं तुम्हाला जो कृषी क्षेत्राशी रिलेटेड असतो, जो काम करत असतो, कृषक किंवा सगळ्यात सोपा आपला शब्द आहे बळीराजा, ठीक आहे, हे सुद्धा शब्द शेतकऱ्यांसाठी असतात। पाण्याला उदक म्हणतात, सूर्याला, सूर्याला काय म्हणायचं सांगा, चंद्र, मित्र आणि घर, हे 5 शब्द मी तुम्हाला कमेंट सेशन मध्ये विचारतो, याचं उत्तर तुम्हाला कमेंट सेशन मध्ये सांगायचंय। कुणाकुणाचं, पाणी, पाण्याचं जसं मी उदक सांगितलं, आता चला सूर्य, चंद्र, मित्र आणि घर या शब्दाला कमेंट सेशन मध्ये सांगा काय म्हणतात तर, ठीक आहे। चला कपाळ, बघा आपण म्हणतो ना असं भाळी, सिंदूर किंवा भाळी, भाळी हा शब्द काय असतो, कपाळाशी रिलेटेड असतो, याला आपण काय म्हणू शकतो, भाळ म्हणू शकतो, ठीक आहे। सूर्य परत एकदा आलाय बघा इथं, या ठिकाणी मागच्या सेशन मध्ये पण आपल्याला सूर्य हे झालं होतं। आपण एक हे वापरतो ना बाळांनो, एक म्हण वापरतो ना, जो न देखे रवी तो देखे कवी, है ना, म्हणजे सूर्याला सुद्धा जेवढं दिसत नाही ते काही काही कवी त्याचे तुलना करतो किंवा काही इमॅजिनेशन करतो, कवीची कल्पना असते, तसा शब्द वापरलेला आहे सूर्याच्या संदर्भानं। म्हणजे सूर्य म्हणजे काय, रवी हा शब्द या ठिकाणी माहित असू द्या। पृथ्वी, पृथ्वी ही काय आहे आपली, म्हणजे ज्याला आपण जननी या अर्थानं सुद्धा म्हणतो, पृथ्वीसाठी वेगवेगळे समानार्थी शब्द आहेत ते वापरा। वारा, वायू आलेलंच आहे, समुद्र, आकाश, पाणी आणि डोळा, काय काय शब्द आहेत बघा। सूर्यासाठी आपण वापरतो रवी, भास्कर, दिनकर, भानू। पृथ्वीसाठी वापरलेला आहे धरणी, वसुंधरा, जमीन आणि भूमी। त्याचबरोबर वारा आता झालंय आपलं, है ना। समुद्रासाठी आपण काय म्हणतो, सागर,
आकाश हा शब्द कशा संदर्भाने वापरलेला आहे? नभ, गगन, अंबर शब्द परत आलेला आहे. पाणी हा शब्द आपला एकदा झालेलाच आहे. डोळ्यासाठी आपण शब्द वापरतो नयन, है ना? नयन असल किंवा लोचन असल, नेत्र असल किंवा चक्षु हा शब्द सुद्धा आहे, मराठीतलाच आहे, शुद्ध मराठीतला आहे, ध्यानात राहू द्या. ओके, चला नेक्स्ट बघा. काही शब्द मी या ठिकाणी इंग्रजीमध्ये दिलेले आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. अरे नाही या अर्थानं का? ठीक आहे, म्हणजे असं चंद्राला मून म्हणतात असं नाही. ठीक आहे, तर चंद्रासाठी काय? फूल, झाड, नदी, पर्वत आणि अंधार. आता एक शब्द आपला झाला होता रात्रीच्या अनुषंगानं. रात्रीला काय म्हणतात? तर निशा म्हणतात. ठीक आहे, आणि तुम्हाला माहित आहे निशाचर प्राणी कोणते असतात? तर जे रात्रीच्या अंधारात जास्त हे चालतात ना, त्यांना निशाचर म्हणतात या अर्थानं. ठीक आहे, चला. मित्र, शत्रू, आनंद, दुःख, शरीर आणि हात यांचे अर्थ मी तुम्हाला सांगतो. मित्र कशाला म्हणतात? तर सखा, सोबती, दोस्त, स्नेही. शत्रू म्हणजे कोण? ज्याला आपण वैरी म्हणतो. आनंद म्हणजे काय? आपण माहितीये ना, आनंदला उधाण येणं असे शब्द आपण वाक्प्रचारात पाहिले होते. ठीक आहे, आनंद होणं म्हणजे काय? हर्ष, मोद, तोष किंवा संतोष या अर्थानं. दुःख होणं, खेद होणं किंवा यातना होणं, वेदना होणं. शरीराला आपण देह म्हणतो किंवा आपण पार्थिव हा शब्द वापरला जातो, पण तो मृत देहासाठी वापरला जातो. ठीक आहे, आणि मग काया, तनु, वपू हे शब्द शरीरासाठी वापरले जातात. लक्षात राहू द्या, पार्थिव सुद्धा शरीराला म्हणतात, पण कधी? ते मृत शरीराला पार्थिव म्हणतात. ओके, हात म्हणजे काय? कर, हस्त, बाहू या अर्थानं. ओके, ह्या याच्या मागची जी आहे हे मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगाल की याला काय म्हणायचं. ओके, चला. हे आहे एवढं दिलंय मी कमेंट सेशन मध्ये. याच्यासाठी तुम्हाला कमेंट सेशन वापरायच्यात. ठीक आहे, बघा. घोडा, आपण घोड्याला काय शब्द वापरला जातो? शुद्ध मराठीत घोडा शब्द वापरला जातो अश्व. ठीक आहे, त्याच्यानंतर पक्षाला काय म्हणलं जातं? है ना, बघा असं आता परत इथं पंछी किंवा असे काही इंग्रजी शब्द वापरायचे, इंग्रजी किंवा हिंदी शब्दाचं हे करायचं नाही. सिंह आणि हत्ती या शब्दासाठी आहे. घोड्याला है ना अश्व म्हटलं जातं. वारू हा शब्द सुद्धा ध्यानात राहू द्या. पक्ष्यांना पाखरू म्हटलं जातं. विहंग, खग हे सुद्धा शब्द आहेत. सिंहाला काय म्हटलं जातं? मृगेंद्र. आणि जसं हत्तीला काय म्हटलं जातं? तर गजेंद्र. हे ध्यानात राहू द्या. मृगेंद्र सिंहाला आणि हत्तीला गज किंवा गजेंद्र, मृगेंद्र हे दोन शब्द ध्यानात राहू द्या. बाकी तुम्हाला पक्षासाठी तर समजलं असेल. ठीक आहे, प्रकाशाला आपण उजेड म्हणू शकतो. कष्टाला आपण काम म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर कीर्तीला आपण बघा हे सगळे काय आहेत? अमूर्त संकल्पना. याच्याशी रिलेटेड एखादा प्रश्न विचारला जातो. रस्ता आपल्याला परीक्षेत बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. मार्ग या अर्थानं, वाट या अर्थानं. ठीक आहे, कष्ट म्हणजे काय? तर काम या अर्थानं. कीर्ती म्हणजे आपल्याला माहिती आहे का नाही? कीर्तीला काय म्हणता येईल? कीर्ती, अपकीर्ती हा शब्द आपल्याला विरुद्धार्थीमध्ये विचारलेला आहे, पण समानार्थीमध्ये विचारलेला नसेल तरी माहित असू द्या. कीर्ती म्हणजे जसं प्रसिद्धी, लौकिक किंवा ख्याती या अर्थानं. कष्टाला मी तुम्हाला काम म्हटलं होतं. काम असल, श्रम असल, मेहनत असल या अर्थानं. रस्ता म्हणजे मार्ग, वाट किंवा पथ. ठीक आहे, चला. अभिमान. ठीक आहे, अभिमान हा शब्द म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला अभिमान असतो, म्हणजे काय असतंय? ठीक आहे, स्वाभिमान, अभिमान ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे, आरसा, आवाज, इच्छा, ईश्वर, काठ, क्षण आणि गरिबी. बघा काय आठवतंय का या शब्दांसंदर्भात? या शब्दांसंदर्भात काय आठवतंय का? ठीक आहे, आठवत असेल तर सांगू. बघा, अभिमान म्हणजे ज्याला आपण गर्व म्हणतो, अस्मिता म्हणतो. आरशाला बघा पहिलं दर्पण हे आपलं व्रतपत्र होतं, हे दर्पण म्हणजे आरसा. आवाज ज्याला आपण ध्वनी किंवा है ना, रव हा शब्द मला माहिती नाही दिलेला आहे या ठिकाणी, पण आपण ध्वनी जनरली हा शब्द वापरतो विज्ञानमध्ये. हे ठीक आहे. इच्छा म्हणजे काय? तर आकांक्षा है ना, या शब्दानं आकांक्षा हा शब्द आपल्याला माहिती आहे. इच्छा. ईश्वर ज्याला आपण देव म्हणतो. बघा याच्यातला कोणताही एक शब्द ध्यानात राहू द्या. काठ जो असतो त्याला आपण तट म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर क्षण म्हणजे काय? तर निमिष या अर्थानं. ठीक आहे, निमिष या अर्थानं. आणि गरिबी म्हणजे आपल्याला माहित आहे दारिद्र्य या अर्थानं. ओके, चला. बघा नवल. आता आपल्याला माहित आहे नवल म्हणजे काय? कुतूहल. संकट म्हणजे काय? असं काहीतरी एखादा है ना वाईट क्षण आलाय है ना, मग त्याला आपण काय सांगणार बरं? हुशार म्हणजे काय? ठीक आहे,
शूर, विनंती आणि मैत्री. ठीक आहे, शूर, विनंती, मैत्री. मैत्रीमध्ये आपण वेगवेगळे शब्द पाहतो. नवल, संकट. बघा काय काय दिलेले आहेत. मी सांगितलं नवल म्हणजे कुतूहल, पण त्या या ठिकाणी आश्चर्य. संकटाला आपण काय म्हणतो, विघ्न किंवा आपत्ती. हुशार म्हणजे चतुर असेल किंवा बुद्धिमान असेल. शूर या शब्दासाठी वापरलं जातं पराक्रमी, वीर आणि धीट असेल. विनंतीसाठी अर्ज हा शब्द नाही, ठीक आहे, चुकलेला आहे तो. ठीक आहे, विनंतीसाठी आपण शब्द वापरतो या ठिकाणी प्रार्थना म्हणून. आणि मैत्रीसाठी काय वापरतो आपण, सखा. ठीक आहे, फक्त सखा एवढा शब्द वापरा किंवा सख्य हा शब्द तुम्ही वापरू शकता. बघा परत एकदा या ठिकाणी घरासाठी शब्द काय वापरणार तुम्ही, तर ग्रह हा शब्द वापरू शकतो. ठीक आहे, तलवार शब्द आहे ना, तलवार बघा, मॅन जे असते ना, ही तलवारीचं घर असतं. ठीक आहे, तलवारीला काय म्हणणार मला कमेंट मध्ये सांगा. दूधला आपण काय म्हणू शकतो, ठीक आहे, आपण म्हणतो ना ते मला क्षीराचा आहे ना समुद्र नको, क्षीर म्हणजे दूध या अर्थाने वापरला जातो. धनुष्य मला सांगा, तीर म्हणतात ना बाळांनो, धनुष्याला म्हणतात का, मला एकदा सांगा बरं. तीर, आणि या तीरची स्पेलिंग काय असेल ती बरोबर आहे का बघा. पाऊल म्हणजे काय, बघा पाऊल वाटा आहे ना. पदस्पर्श, तर पद हा शब्द आपण म्हणू शकतो. पाऊल म्हणजे काय, तर पद या अर्थानं. बघूयात बरोबर आहेत का काय काय. ठीक आहे, पाऊल म्हणजे चरण, पद असेल. धनुष्य म्हणजे काय, चाप, कारमुक, कोदंड. दुधाला आपण काय म्हणू शकतो, दुग्ध किंवा क्षीर. तलवारीला समशेर म्हटलं जातं. आणि बाकी सदन, ग्रह, निवास, निकेतन, आलय हे शब्द घरासाठी वापरले जातात. ठीक आहे, चला ध्यानात राहू द्या, असे काही शब्द आहेत. बाकी जे विरुद्धार्थी शब्द आहेत ते आपण उद्याच्या सेशन मध्ये किंवा पुढच्या सेशन मध्ये आपण विरुद्धार्थी शब्द पाहूयात. आणि बाकी अशाच वेगवेगळ्या सेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली ती सुद्धा पाहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये, तोपर्यंत बाय बाय.